ऐकूयात विनोजी पाटील सरांचा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच जयेश भोसले सर. उपस्थित तमाम लाडकी क्रीडकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहतायत वीर तानाजी स्पोर्ट्स दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024. ठिकाण आहे दापोडे, मैदान आहे वीर तानाजी क्रीडांगण. अत्यंत सुंदर अशी स्पर्धा. अंतिम दिवस मैदानावरती उपांत्य फेरीचा आज सामना या ठिकाणी सुरू आहे. आणि बघा बोरशेती संघ देखील वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन आला होता. मी तेव्हाही उल्लेख केला होता की वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन बरेचसे संघ जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा ते अंतिम फेरीमध्ये पोहोचतात, बक्षीस पात्र ठरतात. आज देखील तेच चित्र बघायला मिळेल का हा प्रश्न मैदानावरती उपस्थित आहे. आणि बघा अनेक संघ आम्ही बघितले. काल बऱ्याच जणांना विचारला व्हॉट्सअपच्या माध्यमातून, आजचा लॉर्ड्स देखील पाठवला, पण गोरसईला बघून टेंबिवलीला बघून काही ताकदवर संघ बघून काही जणांनी नकार दिला. पण खांबालपाडा संघ अजिबात असा नाही. हा एक जिगरबाज संघ आहे. हा संघ फक्त डोंबिवली कल्याणपुरता मर्यादित न राहता तो नेहमीच बाहेर जाऊन आपली ताकद दाखवत असतो. या दरम्यान मान्यवरांचं आगमन. गावचे प्रथम नागरिक आदरणीय विजय गोपीनाथ पाटील सरपंच ग्रामपंचायत दापोडेचे विजय साहेबांचं आगमन होते. स्वागत आहे. सोबत त्यांच्या ॲडव्होकेट भारद्वाज चौधरी साहेबांचं देखील आगमन होते आणि मॅचला सुरुवात आहे. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पहिल्या दिवसामध्येही दादांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आणि आज या अंतिम दिवसामध्ये या अंतिम क्षणांमध्ये या स्पर्धेच्या बक्षीस समारंभादरम्यान सगळेजण आपल्याला व्यासपीठावर दिसतील. पहिलाच बॉल उपांत्य फेरी नंबर 2. पहिलाच बॉल मिस केलाय. सलामीवीर आपण बघतायत सुखदेव भामरे, दुसऱ्या बाजूला जीतू, असे 2 सलामीवीर कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं. खूप चांगली कामगिरी जयारी रांजोली संघाची राहिली. कालच्या 8 संघातून हा संघ टॉप 4 मध्ये पोहोचला होता. दरम्यान आदरणीय लगातार 3 मॅच मध्ये विनीत भगत मॅन ऑफ द मॅच होते. हा चेंडू उडवलाय, पाठवलाय सीमारेषेबाहेर डगआउटच्या दिशेने 6 समोर संघ खांबालपाडा आहे आणि त्याच दृष्टीने इथून आपल्याला खेळावं लागेल. मोठं लक्ष उभं करावं लागेल. पहिला चेंडू डॉट जरूर गेला पण त्याची नुकसान भरपाई या षटकाने करत असताना सुखदेव भामरे मात्र स्वतःजवळ संघाचं अकाउंट ओपन करतो धावसंख्येचं. उपांत्य फेरी सुरू आहे मैदानावरती. पहिली उपांत्य फेरी 94 कामन आणि बेस्ट ऑफ बोरशेतीमध्ये आपण बघितली. बेस्ट ऑफ बोरशेती संघाने 94 कामनला पराभूत केलं आणि अंतिम फेरी गाठली. आणि आता मैदानावरती आपण बघतायत एका बाजूला राजनोली, दुसऱ्या बाजूला SSCC खंबालपाडा, हे 2 संघ मैदानावरती खेळत असताना या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी जबरदस्त फाईट सुरू असताना पहिलं सत्र सुरू आहे. जे प्रेक्षक उशिराने आलेत त्यांच्या माहितीसाठी. दरम्यान पिंड्या अशोक पाटील यांचं आगमन होते. स्वागत आहे पिंड्या दादा. कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला झेल टिपलाय, फलंदाज बाद होईल. हा पहिला धक्का मैदानावरती दिलाय आशुतोष चव्हाणने. या ठिकाणी माजी सरपंच आदरणीय स्वप्नील दादा
तुळशीराम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचा सन्मान करणार आहोत आणि अजय पाटील यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. कुंदन पाटील यांचे बंधुराज आपण बघू शकाल. कुंदन दादा ज्यांनी खऱ्या अर्थाने या गावासाठी प्रचंड योगदान दिलेले, राजकीय क्षेत्रामधले फार मोठं नाव. न्यू बॅटर प्रमोद म्हात्रे. हवेत आहे मिस टायमिंग, झेलची शक्यता. ओ हो हो, जगल गेला होता फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, झेल निसटला होता पण सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडलाय. दुसरा धक्का मैदानावरती जय हरी रांदोली संघाला. अनिल बाबा खरं तर या नावाने ही ट्रॉफी सन्मान चिन्ह तयार करण्यात आलंय. त्या फोटोवरती आपण त्या ट्रॉफीवरती बघू शकाल त्यांचा फोटो त्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. आणि काय गोलंदाजी होते बघा मैदानावरती आपण बघतायत. षटकार आल्यानंतर 2 विकेट हॅट्रिक वरती आहे आशुतोष. कोणाची हॅट्रिक झाली नाही, बघूया होते का पहिली. हवेतून इथून गॅप मधून गेला बाहेर, थेट सीमारेषा ओलांडतोय. येतोय या षटकातला दुसरा षटकार. हॅट्रिक बॉल शिबारे पाठवलेला आहे. हॅट्रिक झालीच नाही, एकही मेडन ओव्हर झाली नाही. सावकारांच्या 2 हॅट्रिक झालेल्या आहेत, 11 हॅट्रिक षटकारांच्या झालेल्या आहेत, पण एकही विकेट हॅट्रिक झाली नाही. एक आश्चर्याची गोष्ट आहे. या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होतंय. तर आदरणीय कुंदनदा पाटील, दाभोडे गावची आणबान शान, ओल्ड 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, त्याचबरोबर वीर तानाजी क्रीडांगणाचे अध्यक्ष, संपर्क प्रमुख, शिवसेनेचे बांधकाम सभापती कुंदन शेठ पाटील आणि त्याचबरोबर सुमित शेठ पाटील यांचं म्हात्रे यांचं आगमन होते. तर युवा बिझनेसमॅन, उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे, आणि त्याचबरोबर खासदार बाळ्या मामांचे जे सुपुत्र आहेत, तर स्वागत आहे सुमित म्हात्रे साहेबांचं. आणि बाळ्या मामा सगळ्यांनाच माहीत आहे. डाव्या बाजूला टॉस बॉक्समध्ये आपण बघू शकाल
चेंडू तुम्हाला बघायला मिळतोय आणि त्यांचे सुपुत्र या ठिकाणी मंचावरती येत असताना मॅच स्टार्ट होते. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर स्वयं खाडे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण बघतायत जितू. स्वयं टू जितू. ओ पुल करतायत. फिल्डर आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते. एक धाव इथून पूर्ण होईल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. खूप चांगलं षटक राहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या पण 2 विकेट महत्वाचे प्राप्त केले आहेत आशुतोषने. आधी सुखदेवला बाद केला, त्यानंतर प्रमोद मात्रेचा अडसर दूर केला. आता मात्र जितू चौधरी आणि भावेश ठाकरे हे 2 बॅट्समन मैदानामध्ये खेळत असताना ह्या अंतिम दिवसामध्ये बघूया कशा पद्धतीचं क्रिकेट शेवटच्या टप्प्यात बघायला मिळतंय. कोण फाईट करेल बोरशीतीशी या मॅच वरती सारं काही अवलंबून. हवेत आहे झेलची शक्यता नाकारता येणार नाही. हाईट कमी पडली. चेंडू सीमा पार. षटकार. क्या बात है हरी. होता डोक्याच्या. हवे झेपही घेतली होती पण 6 धावा होण्यापासून रोखू शकले नाही. सुंदर फटका होता ऑन साइडला लॉंगाच्या दिशेने. टायमिंग अत्यंत चांगलं होतं. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 19 धावा. हो मिस टायमिंग आहे. फिल्डर नाही आहे जवळपास. स्क्वेअर लेग वरनं फिल्डर येऊन चेंडू उचलतायत तोपर्यंत 1 धाव या दरम्यान पूर्ण करतायत. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 20 ही धावसंख्या आपण बघताय 2 विकेटच्या मोबदल्यात. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि ज्यांनी आत्ताच यूट्यूब ऑन केलंय 7070 या नामांकित वाहिनीसोबत ते जोडले गेले आहेत त्यांचं स्वागत आहे. वीर तानाजी चषक 2024 दिवस अंतिम निर्णायक दिवस आणि उपांत्य फेरी क्रमांक 2. हो पूल केलाय. पूल सक्सेसफुल. वंडरफुल. डिलाइटफुल. चेंडू सीमारेषे बाहेर गुल आणि अंपायर बघा रामदेव बाबा. मयुरेश विलास पाटील यांचं आगमन होते. आदरणीय विलास पाटील माजी महापौर यांचे हे सुपुत्र. दादांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. वीर तानाजी चषक 2024 मध्ये येणाऱ्या तमाम लाडक्या मान्यवरांचं प्रेक्षकांचं खेळाडूंचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ॲडव्होकेट मयुरेश विलास पाटील साहेब या ठिकाणी येत असताना माजी महापौर विलास पाटील यांचे सुपुत्र या व्यासपीठावरती ही गर्दी तुम्हाला बघायला मिळते आणि आज निर्णायक दिवस आहे आणि बक्षीस समारंभ दरम्यान या सगळ्यांची उपस्थिती आपल्यासाठी फार मौल्यवान. ओ वेगवान चेंडू मागे गेलाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघा लेग बायचा इशारा बघा फ्रॅक्चर झालंय बहुतेक. हॅरी मॅन फ्रॉम कांबा कल्याण तालुक्याला बिलॉंग करतात आणि कांबाचे आहेत. भरपूर असे अंपायर जे आपल्या वेगळ्या शैलीने सगळ्यांना इम्प्रेस करतात. सुरुवातीला गुलाब धोत्रे म्हणजेच गोटे आला आणि त्यानंतर अनेक जण ही कला घेऊन आलेत. स्वयं पुन्हा एकदा जाऊ दिलाय लेग स्टंपच्या बाहेर. बघा वाईट देण्याची कला बघा. पॅन्ट फाटेल सांभाळून. हो टाळ आला पाहिजे धारीसाठी. हिरामन खरकर उर्फ हारी डान्सिंग अंपायर. मध्ये 70-70 वरती हिरामनची ही अदा. ओ पडल्यानंतर बाहेर निघतोय. कॉडबियनचा अपील पंचांनी स्वीकारलाय. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. आणखीन एक धक्का तिसरा. सुमित म्हात्रे यांचं आगमन झाले. आपण त्यांना सन्मानित करूया. एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन
आपल्या दापोडे गावचे अनबान शान आदरणीय कुंदनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. आदरणीय सुमित सुरेश म्हात्रे अर्थातच बाळामामा यांचे हे सुपुत्र, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात आलेला आहे. वेळात वेळ काढून या ठिकाणी ते आलेले आहेत. या स्पर्धेची शोभा त्यांनी वाढवली, त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचा आभार. हो हो हो, पाठवला स्क्वेअर लेगच्या वरून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटका. त्यानंतर 15 या ओव्हरची सुरुवातच षटकाने झालेली आहे. संदेश शेलार बॉलिंग मार्कवर, स्ट्राईकला जितू. उंची कमी आहे पण सातत्याने मोठमोठे फटके खेळण्यासाठी जितू जाणला जातो. ओ पाठवला गेलाय का बघूया, फिल्डर जज करतायत आणि झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद जितू चौधरी. अजय पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. तर माजी सरपंच आणि त्याचबरोबर सध्या आला होता, त्यानंतर मिड विकेटला झेल देण्यास भाग पाडलेले. सामना फार महत्वाचा आहे. इथून जो जिंकेल, टॉप 4 मध्ये जो येईल तो बक्षीस पात्र ठरेल. एकूण 4 पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. ऑलरेडी आपण बघितलं कामण, बोरशेती हे पहिल्या 2 दिवसांमध्ये टॉप 4 मध्ये पोहोचले होते, पण अंतिम 2 मध्ये फायनलमध्ये बोरशेती पोहोचलेले आहे. कामण देखील बक्षीस पात्र ठरलेलं आहे. संदेश ओर द विकेट. ओ हो, फुल टॉस, ज्युसी फुल टॉस. आ बैल मुझे मार अशा पद्धतीचा चेंडू आणि इथे बघा शीर्षासन. पुन्हा एकदा संदेश. उडवलाय उडवलाय पाठवलाय, गेला सीमारेषे बाहेर, सिक्सर. थोडीशी काळजी घ्या प्लीज. उत्साह
समजू शकतो, पण पाय वगैरे घसरेल, काळजी घ्या तुमची प्लीज. अशी प्रेक्षक असतात, दर्दी प्रेक्षक असतात, कुठेही उभे राहून बघतायत. ओहो, आणि झालाय त्या ठिकाणी ड्रॉप. सोपा झेल होता, अशा क्षणाला झेल. आणि एका बाजूने फलंदाज बघा 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 हॅरी बघा, हा तो झेल कसा ड्रॉप झाला सांगतोय. अरे माझे देवा. होती पण एक सोपा झेल ड्रॉप झाला. आणि त्या ठिकाणी आपण बघतायत सिंगल आली, धावसंख्या 47. जीवनदान मिळालेले भूषण म्हात्रेला. हवेत आहे मिस टायमिंग, फिल्डर नाहीये जवळपास, चेंडू मागे जातोय, एक धाव येईल. आणि अशा प्रकारे षटक संपलेलं आहे. तिसरं धावसंख्या धावफलकावरती 48 झालं. आदरणीय ॲडव्होकेट मयुरेश विलास पाटील, माजी महापौर विलास पाटील यांचे सुपुत्र, यांचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. आणि सन्मान करण्यासाठी मी अजय पाटील यांना विनंती करेन. मयुरेश विलास पाटील यांच्या संघासाठी चॅलेंज स्पोर्ट्ससाठी प्रितेशला आपण खेळताना बघितलेलं आहे. अनेक मोठमोठ्या संघातून तो खेळतो. सिल्वर स्टारसाठी देखील त्याला आपण खेळताना बघितलेलं आहे. आणि आमचे ॲरी थोडे रंगात आलेले आहे. क्या बात आहे, आडं वगैरे काढून ठेवल्यात वाटतं बाहेर. राहुल ठाकूर, कोण विसरेल राहुल ठाकूरला, गोरसेच्या विरुद्ध ज्याने सामना जिंकून दिला होता. तर वीर तानाजी स्पोर्ट्स पतीने 500 रुपये हॅरीला 500 आलेत बघा. आता आणखीन उलटा सुलटा होईल. 500 आले का हॅरी काय करे सांगू शकत नाही. आत्ताच गुजरातवरनं आलाय तो, सुरतवरनं सकाळीच भरपूर मागणी असते. गुजरातवरनं भरपूर कॉल त्याला येत असतात. एक डान्सिंग अंपायर आहे, एंटरटेनर आहे चांगले. उडवला गेलाय का, आणि हो गेला सीमारेषे बाहेर, जाताना देऊन धावा. करणार आहोत. आणि सन्मान अजय पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. काय जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये विनीत भगत, कालचा दिवस त्याने गाजवला. सलग 3 सामन्यात मॅन ऑफ द मॅच. ॲडव्होकेट भारद्वाज चौधरी साहेबांचा सन्मान या मंचावरती होत असताना, ओहो झेल आहे, ड्रॉप झालाय. हा दुसरा झेल स्वयंकडनं ड्रॉप झाला. यावेळेस चुका या क्षणाला फार मागात पडू शकतील. आणि 56 धावा झाल्या. आता असं वाटत नाही की 58 वरती थांबवतील. आता 58चा रेकॉर्ड ब्रेक होईल. हा आकडा आता मात्र ओलांडला जाईल, होऊ शकतं, कारण 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज राहुल ठाकूर उडवला, यावेळेस मात्र हवेत गेला, लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर. 6 थोडासे पैसे वाढले तर हॅरी अजून काही करू शकतो. हॅरीला स्पोर्ट्स कडनं 500 रुपये. यावेळेस अलग द ग्राउंड, वेगाने चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा बघा.
संख्येने 60 ओलांडली. 66 माफ करा, ऍड आता गेलेले आहेत. हा चौकार. 66 धावा. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. ही धावसंख्या 70च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. झेल सोडलेत. तब्बल 9 षटकार आतापर्यंत लागलेले त्या इनिंग मध्ये आणि एक चौकार. जे 58 धावा या मोठ्या फटक्याने आलेले आहेत. चांगला चेंडू होता. हलक्या हाताने खेळतात. पहिली धाव वेगाने घेतल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय आणि या 2 धावा इथून पूर्ण झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती 68. 68 धावा. अजूनही एक चेंडू शेष आहे. विशाल पाटील याचकडून भूषण मात्रेला 500 रुपये आलेले. तर खूप चांगली बॅटिंग केली भूषणने. तर सोपान पाटील यांच्याकडनं हॅरीला 500 रुपये. हा चेंडू लॉंग ऑनला फिल्डर आहेत आणि या दरम्यान आपण बघताय ती धाव फार वेगाने पूर्ण केली आहे. अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र संपलेलं आहे. खेळाच्या पहिल्या सत्राचं वैशिष्ट्य आपण बघितलं. धावा एकूण 70 झाल्यात. 71 धावांचं लक्ष्य चेस करायचंय SSCC खंबालपाडा या संघाला. तर सन्मान आहेत ते आपण कव्हर करतोय या ठिकाणी. त्यांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आपल्याला लाभलेला आहे. ते आदरणीय दीना सखाराम पाटील हे उपस्थित आहेत आणि ज्यांच्या स्मरणार्थ दिलेले आहे कैलासवासी महेंद्र सखाराम पाटील यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी दिलेली आहे. दीना सखाराम पाटील यांना आपण सन्मानित करतोय. तर ओमकार युवा सेवा संस्था आदरणीय नितेश आनंद पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा सन्मान करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन. आदरणीय सुमेशजी मात्रे या ठिकाणी रजा घेत आहेत. दादा आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. शेड्यूल भरपूर व्यस्त असतं साहेबांचं, पण वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल वीर तानाजी स्पोर्ट्स दापोडे आपलं हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करते. आपल्याला पुढील वाटचालीसाठी लक्ष शुभेच्छा देते. त्याचबरोबर सुधीरजी पाटील, दीनाजी पाटील, अनिलजी पाटील हे देखील इथून रजा घेत आहेत. त्यांचंही मनापासून आपण आभार व्यक्त करूया. या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा आयोजित करणं म्हणजे एक अशक्यप्राय असं आव्हान होतं आयोजकांना आणि त्यांचे आशीर्वाद, त्यांचं योगदान नेहमीच आम्हाला लाभत असतं. पुढील सन्मान आपण करणार आहोत जिशान एंटरप्राइजेसचे आदरणीय नितेश आनंद पाटील उपस्थित आहे, ज्यांनी 4थ्या क्रमांकाचा पुरस्कार ट्रॉफी आपल्याला दिलेली आहे. त्यांचा सन्मान करतोय या मंचावरती. कडून आपल्याला मालिका वीरासाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी जी ट्रॉफी तुम्ही बघताय
चला मॅच सुरू करा लवकर, यानंतर फायनल आपल्याला कव्हर करायचे. सूर्य अस्ताला जातोय, त्यामुळे मॅच अंतिम मॅच किमान 4 ओव्हरची आपल्याला पूर्ण करायची आहे. टार्गेट आहे 71 धावांचं. यावेळेस 59 नाही 71 चेस करायचे आहेत 4 ओव्हरमध्ये. पण याच मैदानावरती आपण मोठी धावसंख्या चेस होताना बघितलेली आहे 4 ओव्हरमध्ये. बघूया 71 धावा चेस होईल का. त्यासाठी एक चांगली सुरुवात इथून हवी आहे. त्यासाठी साई शेलारला थांबावं लागेल, एक चांगली सुरुवात करून द्यावी लागेल, तरच हे लक्ष्य चेस होईल. पण हे लक्ष्य चेस होईल की या लक्ष्याचं संरक्षण होईल, या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल या ऐकूया आपण जयेश भोसले यांच्या आवाजात. जयेश भोसले सरांना इन्व्हाइट करतो मायक्रोफोनवरती. या दरम्यान लेजंड क्रिकेटपटू आणि कबड्डीपटू, राष्ट्रीय कबड्डीपटू दिनेश पाटील यांचं आगमन होतं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, जशास तसं सडी तोड उत्तर इथे मिळेल यात ते मात्र शंका नाही आहे. लक्ष मोठं आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये सुशांत आणि साई शेलार यांना आपण पाहत आहोत. आज अर्नॉल्ड टेनिस क्रिकेटचा म्हणून ज्यांना उपाधी मिळाली, बिरुद मिळालं, आज त्या खेळाडूला आज संघासाठी ती खेळी करून दाखवावी लागेल. हेवीएस्ट बॅट वापरणारा खेळाडू. खोला टाकला, इथे बॅटची आउटसाइड, कॉट बिहाइंड विकेट. खेळाडू क्रमांक पहिला, सामन्याचा महत्वाचा खेळाडू इथे बाद झालाय. अंबाळपाडा संघ विशेष करून आयोजकांनी केलेला एक फोन कॉल्स आणि त्यावरती लॉटकडे न पाहता जिगरीने आणि हिरारीने खेळणारा हा संघ आज या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये आज खेळत असताना पाहायला मिळतोय. विशेष करून आपल्या सर्वांचे आभार. विकेट क्रमांक पहिला, खेळाडू क्रमांक पहिला इथे बाद झालाय. साई शेलार, मॅचची गोल्डन विकेट होती. 71चा पाठलाग करत असताना त्याच्या बॅट मधून धावा हव्याशा होत्या, परंतु अगदी मोक्याच्या क्षणी संघाचा कर्णधार इथे बाद झालाय. सरपंच दी तो चल दिए, अब कौन संभालेगा गाव की जिम्मेदारी. हा एक मोठा प्रश्न आहे, कारण स्वतः सरपंच नव्हे तर संघाचा महत्वाचा खेळाडू इथे बाद झालाय. गोलंदाज सज्ज होईल. हलक्या हाताने केला, एक्स्ट्रा कव्हरला, ग्लोरियस स्ट्रोक. मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही देखणा होता हा कव्हर ड्राईव्ह. चौकार. खुणावणारा हे स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. एक चांगला स्ट्रोक आशुतोष चव्हाणला प्रमोट करण्यात आलाय, त्याने चौकार ठोकला. हा बॉल नो बॉल आहे, डाऊन ग्राउंड केला, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चित, दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो मैदानाच्या आतमध्ये. धावा अर्जित करण्यात आल्या. तिथून 2 ओव्हर स्टेपिंग झाली आहे. नो बॉल, गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. नो बॉल, नो बॉल इथे गोलंदाजाला दंडित करण्यात आलाय. हा पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि तो बंधनकारक राहील. चला जास्तीची चर्चा करू नका. जो निर्णय आहे तो बंधनकारक राहील आणि पंच
जो निर्णय आहे तो योग्यरित्या देतील. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याच्याकडे जास्तीचं लक्ष ठेवतील. रन्स तर 2 कंप्लीट करण्यात आल्यात. प्रितेश पाटील यांचं मी लक्ष वेधेन. निर्णय काय येतोय पाहावं लागेल, कारण काही कारणास्तव पंच या स्पर्धेच्या माध्यमातून बदलत असताना पाहायला मिळाले. आज आपण या स्पर्धेतील नियमावली ही बदललेली नाही आहे. स्पर्धेचे नियम हे तितकेसे योग्यच असतील आणि तो निर्णय इथे देण्यात येईल. परंतु या 71चा पाठलाग करायचा आहे. पहा ना, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती इतिहास बनली. अगदी त्याच वेळेला विक्रम बनत गेली. विक्रम मोडीसी काढण्यात आली. राजनोली संघ आपण एकत्रित येऊन पंचांवरती प्रेशर क्रिएट नाही करायचं. खेळाडू भावना जपा, खेळ भावना जपा. आणि आयोजकांनी ही विनंती केली आहे की आपण सातत्याने एकत्रित येऊ नका. धावा फलकावरती आहेत, त्या 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती 71चा पाठलाग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जॉहान्सबर्ग मैदान, साऊथ आफ्रिकाने 434 धावांचा पाठलाग लिहिला केला होता. 3.5 तासामध्ये बनलेला विक्रम 3.5 तासामध्ये मोडीस काढण्यात आला. हा फटका डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक आहे इथे. निर्णय पाहिला जाईल आणि तो देण्यात येईल. निर्णय दिला जाईल, योग्य तोच निर्णय इथे देण्यात येईल. आदरणीय दीपक सूर्यकांत पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. आदरणीय अजयजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. एक विशेष सन्मान एका विशेष व्यक्तीचा आपण करतो आहोत. या स्पर्धेप्रसंगी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत असताना एक अप्रतिम झेल पाहायला मिळाला आणि त्याचे क्षणचित्र आपण पाहूया. त्याआधी विशेष सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येत असताना आपण पाहतो आहोत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय मयूर खाडेला आपण मैदानावरती पाहत आहोत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. मागील चेंडूवरती खेळाडू ज्या रीतीने बाद झाला होता, हा पॉज आपण घेतलाय. कारण पहा, ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. अगदी सीमारेषेच्या लगत हा कॅच टिपण्यात आला होता. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल ओव्हर द विकेटने. यावेळेला लोअर फुल टोज होता, खाली टाकला होता, खोलामध्ये पाहायला मिळाला. आदरणीय प्रल्हादजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. माजी उपसरपंच दापोडे प्रल्हादजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. हर्षजी चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते प्रल्हादजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान. विनीत भगत
पुढचा बॉल. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाले. धावफलकावरती धावा इथे स्थिरावलेली धावसंख्या आपण पाहतोय. आदरणीय माजी उपसरपंच प्रल्हादजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत या व्यासपीठावरती. गोलंदाज विनीत भगत पुन्हा एकदा सज्ज होत असताना फोर द विकेटने. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंडर होता हा चेंडू, कारण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, जरूर तो हाणून काढला. आदरणीय पिंटजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. आदरणीय चरणजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावा. हा बॉल देखील आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतो. चेंडूवरती एक धाव निश्चित मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. 71चा पाठलाग करत असताना मॅच इथे शांत ठेवली आहे. सामना इथे शांत केला गोलंदाजाने, कारण विनीतने चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आहे. आदरणीय पिंटजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान करण्यात येत असताना त्यांचे विशेष आभार. स्कोर कार्ड वरती धावा एकंदरीत आपण पाहतोय 14 बनल्यात. 71चा पाठलाग चालू आहे. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर खाली राहिला. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. आणखीन एक चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळेल. लगातारचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. या पण अगदी त्याच वेळेला लक्ष वेधूयात पहिल्या दिवसातील आणि पहिल्या आणि दुसऱ्या दिवसातील विजेता संघ बोरशेती संघाचं लक्ष वेधूयात की आपण उपस्थित झाला असाल तर उपस्थितीची नोंद करून घ्या. हा फटका एक्स्ट्रा कव्हरला केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती झेपावतोय. वेगवान चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना जिगरा, फिटनेस या साऱ्या गोष्टी महत्वाच्या राहतात आणि त्यासाठी इथे प्रयत्नशील होता खेळाडू. धाव मिळाली ती एक धाव फलकावरती धाव आल्या. त्या षटकामध्ये मिळाल्या 2 धाव एकंदरीत बनल्यात. त्या 15 चाला क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. आदरणीय भागीरथ काशीनाथ पाटील साहेब उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. आदरणीय चरणजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. स्वागत करूया सकल धनांचे, जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. आदरणीय लेजंड क्रिकेटर ज्यांचा आपण विशेष सन्मान करतो आहोत, भागीरथ पाटील साहेब ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. गल्ली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. एकेरी धाव मिळेल. दीपक पाटील आला गोलंदाजी मार्क वरती. एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. धाबा रोखणे ही तित्यंत गरजेचं असताना विनीत भगतने केवळ 2 धावांचं षटक हाताळलं. 16 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल. यावेळेला उजव्या यष्टीच्या दुरून जाणारा हा चेंडू इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. पंचांनी दोन्ही हात केलेत जमिनीला समांतर. चेंडू आला अवांतर. एक्स्ट्राच्या मदतीने रन्स आपण पाहतोय. 17 धावा धाव फलकावरती आहेत. जिंकणं, हार आणि जीत याच्यामधील जे अंतर आहे ना ते फार दूर होत चाललंय. लक्ष फार मोठं होत चाललंय. संघाच्या अडचणी इथे वाढू लागल्यात. SSCC खंबाळपाडा हा संघ थोडासा बॅकफूट वरती जाऊन पोहोचलाय. पोरशेती संघाचा कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधू. चला त्वरित आपला संपूर्ण संघ घेऊन व्यासपीठाकडे रवाना व्हा. पुढचा बॉल कमी गतीने टाकला. इथे आडवा बॅटने केला. क्षेत्ररक्षक येतो. चेंडूवरती वेगवान गोळीच्या वेगाने गोळीगत चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला देखील लॉंग अँड स्ट्रॉंग, हा अँड हँडसम, मॅसिव्ह, आकर्षक, अद्भुत षटकार.
ना त्याची लागते वाट आणि ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट. येथे आत्मविश्वास आपल्याकडे चांगला असणं अत्यंत आवश्यक आहे. काय षटकार आलाय पहा ना. ट्रेड लाईन आहे या चेंडूची. 70 बॉल लगा तो 6. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 71 धावसंख्येचा पाठलाग इथे चालू आहे. 71 रनचं टार्गेट. स्ट्राईक एंड वरती बॅटर. यावेळेला पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. कमी गतीने टाकला होता हा. इथे फिंगर रोल केली. चेंडू वळवण्यामध्ये यशस्वी राहिला गोलंदाज. दीपककडे ही कलात्मकता आहे किंबहुना हे कौशल्य चांगल्या रीतीने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि इथे चेंडू वळवण्यामध्ये तो तितकासा यशस्वी राहिला. धावफलकावरती धावा एकेरीच्या मदतीने 29 बनल्यात. पुढचा बॉल. यावेळेला हा फॉर्म पुल ऑन साइडला चेंडू झालाय गुल आउट ऑफ द पार्क. षटकार. आवश्यकता येणाऱ्या 6 बॉलचा खेळ शेष आहे. बोरशेती संघाचा कर्णधार उपस्थित होतोय. वाईल्ड कार्ड मधून 2 संघ पुढे आले. एक संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. या संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली या स्पर्धेची. वाईल्ड कार्ड हा शब्द वापरण्याआधी या आपण स्वागत करतो आहोत. आगमन होत असताना आदरणीय राखेजी पाटील साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभत असताना पाहायला मिळते. ज्येष्ठ खेळाडू 40+ नांदेवजी पाटील साहेब यांचंही आगमन होतं. आपलंही हार्दिक असं स्वागत. आणि वीर तानाजी मंडळाचे खजिनदार म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. या आपलंही हार्दिक असं स्वागत साहेब. 6 बॉल आणि 36 ची आवश्यकता आहे. विवेक भगतला इथे आमंत्रित करण्यात आलंय. विवेक भगत गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक. 6 बॉल 36 ची आवश्यकता. हा कारनामा जिथे करत असताना हर्षल गिब्सला आपण पाहिलं. हा कारनामा करत असताना युवराज सिंगला आपण पाहिलं. एका बाजूला कार्लस जिथे एका बाजूला स्ट्युअर्ट ब्रॉड होता तर एका बाजूला वॅन गुंगे होता. ज्यांच्यावरती 6 चेंडूवरती 6 षटकार आले होते. परंतु इथे हा विक्रम पुन्हा एकदा रचला जाईल का. 6 बॉल आणि 35 ची आवश्यकता. कमी गतीने उजव्याशीच्या बाहेर अगदी खोलवर टप्प्याचा बनवून घेतला फलंदाजाने. कारण या चेंडूसाठी ना महत्वाचा हा जो ड्रिल करून दाखवलेला फटका होता ना मयूरने तोच महत्वाचा राहतो. स्लॉक स्वीप किंवा एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही लोअर फुलटोज बनवून ड्राईव्ह करू शकता. हा चेंडू उजव्याशीच्या बाहेर लॉंग चेस होता बॅटरसाठी. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर इथे खेळण्याचा प्रयत्न इथे केला. डॉट बॉल येत असताना अवांतर चेंडू येत असताना इथे पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती एकंदरीत 37. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बाची लिडिंग एज कॅचिंग प्रॅक्टिस राहू शकते केवळ. परंतु ती देखील सोप्पा झेल इथे निसटलाय. रन्स मिळाली ती केवळ एक. मॅचची केवळ औपचारिकता राहील. लिगल डिलिव्हरी जर का आल्या एक्स्ट्रा रन्स आल्या नाहीत तर मॅचची केवळ औपचारिकता शेष असेल. पराभूतेच्या गर्द छायामध्ये अडकत असताना SSCC खंबाळपाडा संघ. जिथे आपण पाहतोय ना 38 धावा धावफलकावरती आहेत. पूर्वार्धामध्ये खंबाळपाडा संघाने जास्तीच्या कॅचेस सोडल्या होत्या आणि त्याच्याकडे जास्तीचा विचार करेल. कॅप्टन साई शेलार ज्या वेळेला कर्णधार म्हणून किंबहुना एक महत्वाचा खेळाडू म्हणून एकत्रित खेळाडूंना घेईल त्यावेळेला आवर्जून म्हणेल की आपल्याकडून चुका केवळ याद झाल्या की आपण जास्तीचे झेल सोडले होते. हा षटकार आलाय महत्वाच्या क्षणाला. हा षटकार इथे पाहायला मिळतोय.
त्यासाठी ही प्रॅक्टिस राहू शकली असती बॅटरसाठी मोठे स्ट्रोक खेळण्याची. अंदातली तुम्ही फटकेबाजी करू शकता. संघाच्या अडचणी वाढल्यात. चला नेक्स्ट मॅच अगदी फायनलच्या मॅचचा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित व्हा बोरशेती संघ आणि या मॅच मधील विजेता संघ या सेमीफायनलच्या मॅच मधून विजेता संघ फायनल मध्ये दाखल होईल आणि अंतिम मॅच अगदी काही क्षणामध्ये आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल. खेळाडू इथे झालाय बाद. शेवटचा चेंडू इथे शेष असेल आणि खेळाडू इथे लेग बिफोर स्वरूपामध्ये बाद झालाय. 4 खेळाडू बाद झालेले पाहायला मिळत आहेत. फायनलची मॅच अगदी काही क्षणामध्ये आपल्या समोर येत असताना पाहायला मिळेल. याच साठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. हा बॉल कमी गतीने परंतु वळवण्यामध्ये यशस्वी राहिला होता गोलंदाज. अवांतर चेंडू येत असताना पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन इथे येते. केवळ एक चेंडू हाताळायचा आहे इथे विवेक भगतला, परंतु तो जास्तीचा वेळ घेतोय हा चेंडू हाताळण्यासाठी देखील. शेवटचा बॉल डाव्या यष्टीवरती इथे पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू अवांतर स्वरूपाचा येत असताना एक्स्ट्रा रन्स इथे बहाल करतोय. सामना जणू काही इथे पराभूतीच्या गर्द छायामध्ये अडकलेला SSCC खंबाळपाडा संघ इथे पाहायला मिळालाय. या बॉलवरती रन्स मिळणार नाही. ही मॅच इथे जिंकली आहे ती अर्थातच एक मोठा विजय प्राप्त करत असताना जय हरी रांजनोली संघाने ही मॅच इथे जिंकली आहे. या फायनलच्या मॅचचा टॉस करण्यात येईल. रांजनोली संघाचा कर्णधार चला त्वरित उपस्थित व्हा. रांजनोली संघाचा कर्णधार चला त्वरित या फायनलच्या मॅचचा करण्यात येईल टॉस. नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. सेमीफायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचच्या पुरस्काराचा हकदार या आपण अनाउन्समेंट करूयात. या खेळाडूचं नाव. हा पुरस्कार आपण फायनलच्या मॅच नंतर देणार आहोत कारण जास्तीचा वेळ आपल्याकडे नाही आहे. भूषण मात्रे या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचच्या पुरस्काराचा हकदार आहे. आपण केवळ टॉस करतो आहोत. आदरणीय कुंदनजी पाटील साहेब आणि विजयजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते फायनलच्या मॅचचा टॉस आपण करावा. फायनलच्या मॅचचा टॉस इथे करण्यात येईल. 3 षटकांची मॅच राहील आणि